तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ग्रामसेवकासोबत संगनमत करत चक्क खोटा गाव नमुना 8 तयार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदुरा तालुक्यातील बरफगाव येथे उघडकीस आला आहे। या प्रकरणी शासकीय जागेवरील अतिक्रमण तात्काळ हटवून संबंधित दोषी ग्रामसेवक आणि अतिक्रमण धारकावर कडक कारवाईची लेखी तक्रार बरफगावचे रहिवासी वासुदेव दांदळे यांनी नांदुऱ्याचे तहसीलदार यांच्याकडे दाखल केल्यानंतर त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले। मात्र पंचायत समितीकडून सदर पात्राला केराची टोपली दाखविल्या गेल्याची बाब समोर आली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। बरफगाव येथील रहिवासी ज्ञानदेव तुळशीराम उगले यांनी गावातील शासकीय जागा ताब्यात घेऊन त्यावर अतिक्रमण केले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हे अतिक्रमण कायदेशीर दाखवण्यासाठी त्यांनी मुरंबा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन ग्रामसेवकशी हातमिळवणी केली। या जागेला मालमत्ता क्रमांक 211 असे दर्शवून कोणतीही मालकी हक्काची कागदपत्रे नसताना 900 चौरस फुटाचा खोटा गाव नमुना 8 तयार करून घेतला। तक्रारकर्ते वासुदेव दांदळे यांनी या मालमत्तेबाबत ग्रामसेवकाकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली होती। मात्र ग्रामसेवकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली। अखेर दांदळे यांनी खामगावच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले। यांच्या आदेशानंतर ग्रामसेवकांनी माहिती दिल्याने घबाड उघडकीस आले। त्यावर आता शासकीय जागेवर दरोडा टाकणाऱ्या या प्रवृत्तीविरोधात तक्रारदार वासुदेव दांदळे यांनी थेट तहसीलदार साहेबांचे दार ठोठावले आहे व कारवाई करण्याची मागणी केली। यावर नांदुऱ्याचे तहसीलदार यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले। मात्र पंचायत समितीकडून सदर पत्राला केराची टोपली दाखवल्या गेल्याची बाब समोर आली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। आता या संपूर्ण गंभीर प्रकरणावर नांदुरा तहसीलदार आणि प्रशासन काय पाऊल उचलते आणि या महाठग ग्रामसेवकावर काय कारवाई करते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन खंडारे, पिंपळगाव राजा। तर मग माहिती पंचायत समितीला माहिती दिली, त्यांनी आदेश दिला, त्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही। आता काय मागणी आहे तुमची? आता आमची मागणी हेच आहे की आमची हे 8 रद्द व्हावा आणि जागा भेटावी। मी पोलीस स्टेशनला तक्रार केली ती, त्याच्यावरून माहिती अधिकार काढला। माहिती अधिकार काढल्यानंतर तहसीलने दिला, तहसीलनं आदेश दिला आणि यांनी अजून तहसीलची कारवाई काही केली नाही।